नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 7 लोकसंख्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने पूर्ण करा. त्यातील पहिलं, जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या टिंबटिंब वाढते. दुसरी रिकामी जागा आहे. टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. उत्तर 15 ते 59. पुढची रिकामी जागा. समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार टिंबटिंब घटकावर अधिक अवलंबून असतो. उत्तर साक्षरता. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा. बघा, या प्रकारे ते विधान अयोग्य होते ते दुरुस्त करून आपण लिहिलेले आहे. हे विधान योग्य आहे. पुढचं पाहणार आहोत. हे विधान अयोग्य होते आणि दुरुस्त करून त्याला या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. पुढचं विधान आहे. विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक 1 असतो. हे विधान अयोग्य होतं. योग्य उत्तर आपण दुरुस्त करून लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. थोडक्यात उत्तरे लिहा. लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? पहिला मुद्दा होता लिंग गुणोत्तर रचना आणि दुसरा मुद्दा आहे वयोगट रचना. याप्रमाणे त्यांचे मुद्दे आपण लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी त्या प्रश्नाचे उत्तर बाकी होतं. याप्रमाणे लिहिलेलं आहे. कार्यानुसार रचना, नंतर निवास स्थानानुसार रचना, नंतर साक्षरतेनुसार रचना. पुढचा प्रश्न आहे. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा. पहिलं, स्वच्छ हवा, पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची योग्य प्रमाणात उपलब्धता, सखल भूभाग, पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे योग्य प्रमाण आणि सुपीक मृदा. पुढचे मुद्दे आहे. खनिज संपत्तीची विपुलता, कारखान्यांचा विकास, नागरीकरण, वाहतुकीच्या सोयींचा विकास, बाजारपेठांची उपलब्धता, राजकीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय शांतता, अनुकूल राजकीय धोरण आणि अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा. आता आपण प्रतिकूल घटकांची यादी पाहणार आहोत. बघा, या प्रकारे आहे. पहिलं, या ठिकाणी लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल घटकांची यादी आहे. स्वच्छ हवा, पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता, नंतर पर्वतीय प्रदेश व दुर्गम प्रदेश, पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण, नापीक मृदा, खनिज संपत्तीचा तुटवडा आणि कारखान्यांचा अपुरा विकास. पुढचं पॉइंट आहे. अपुरे नागरीकरण, वाहतुकीच्या सोयींचा अभाव, बाजारपेठांची अनुपलब्धता, राजकीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय अशांतता किंवा युद्ध, प्रतिकूल राजकीय धोरण, नंतर प्रतिकूल सामाजिक रूढी व परंपरा. पुढचा प्रश्न आहे. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील? पहिला आहे जल, वायू, हवा व मृदा यांचे वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, निवासाच्या समस्या, वाढती गुन्हेगारी इत्यादी. पुढचा प्रश्न. लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात? उत्तर आहे विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यात वाढ. प्रश्न क्रमांक 4 आहे. भौगोलिक कारणे द्या. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे खालीलप्रमाणे.
पुढचा प्रश्न आहे, कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. पुढचा प्रश्न आहे, साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो. दुसरं, ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो. पुढचा मुद्दा आहे, साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो. अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती करते. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहा. त्यातलं पहिलं, लिंग गुणोत्तर. एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर प्रमाण याप्रमाणे नोंद केले जाते: स्त्रियांची एकूण संख्या भागीला पुरुषांची एकूण संख्या गुणेला 1000. पुढचा मुद्दा आहे, दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या अधिक असेल तर लिंग गुणोत्तर अधिक असते. या उलट दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी असते. पुढचा प्रश्न आहे, वयोगट रचना. बघा, त्या प्रश्नाचे उत्तर आपण या प्रकारे लिहू शकणार आहोत. पुढचा मुद्दा आहे, साक्षरता. वय वर्ष 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा 2 गटात वर्गीकरण करण्यात येते. 7 वर्षांवरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीस साक्षर समजले जाते. साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास जलद गतीने होतो. या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अडथळे निर्माण होतात. साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो.